या संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या सेवापूर्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहोत। त्यानिमित्त वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या प्रेमापोटी जमलेले सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, त्यांचा खरं म्हणलं तर सेवापूर्ती कार्यक्रमाची या कार्यक्रमाला दुसऱ्यांदा उपस्थिती आहे। कारण की 29 तारखेला त्यांचा शाळेवर जो सेवापूर्ती कार्यक्रम झाला होता, आवर्जून मी त्या कार्यक्रमाला त्यांचा एक सहकारी म्हणून उपस्थित होतो। आज सुद्धा त्यांचा आग्रह होता की त्या कार्यक्रमाला जरी उपस्थित झाला तरी आज सुद्धा या कार्यक्रमाला यावं। खरंच आता मी नव्हतो पण याच्याआधी सर्व मान्यवरांनी जे काही म्हटलं असेल त्यांच्याविषयी समर्पणच बोलले असतील। आजच्या वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये सुद्धा ती बातमी आली की एक शिक्षक नेता म्हणजे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष ही सगळ्या जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात मोठी आस्थापना किंवा सर्वात मोठा जर कर्मचारी वर्ग कोणता असेल तो शिक्षक वर्ग असेल। कर्मचारी मोठे म्हणजे की त्यांच्या समस्या मोठ्या, वेगवेगळ्या समस्या, छोट्या छोट्या समस्या आणि संघटनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळं लागत फार मोठ्या संघटना। कधी संघटना अशा असतात की तिची मान्यता कोणत्या संघटना असं म्हटलं जाते कधी कधी पातळ जमले की जिल्हाध्यक्ष, राज्याध्यक्ष, कोषाध्यक्ष अशा अनेक संघटना। पण काही संघटना अशा असतात की त्या खऱ्या तळमळीने शिक्षकाचे प्रश्न असतील ते उचलून धरणं, कुठली प्रशासन आणि संघटना आणि शिक्षक याच्या मध्यस्थीमध्ये कुठलीही टोकाची भूमिका न जाऊ देता प्रशासनाशी आणि शिक्षकांच्या समस्या याच्याशी सामंजस्यानं तोडगा काढणं आणि ती समस्या कशी सुटे याच्याकडे बघणं। अशात आमचे जिरवणकर सर, मी तर जवळपास शिक्षण अधिकारी म्हणून जरी बराच कालावधी गेला, त्यांचा शिक्षण अधिकारी म्हणून माझा संबंध मी ज्यावेळेस जवळपास 2015 होतो त्यापासून तो होता, पण त्यापूर्वी सुद्धा मी ज्यावेळेस प्राथमिक शिक्षकामधून माध्यमिक शिक्षक झालो आणि माझी पहिली नियुक्ती जिल्हा परिषद कन्या प्रशालेची झाली, तेव्हापासून आम्ही सहकारी म्हणून काम करत होतो। त्यानंतर सुद्धा अनेक वेळा मी शिक्षक असताना सुद्धा माझ्या अडचणीमध्ये आमचे घरचे असतील, माझी मिसेस जिल्हा परिषद वाशिमला होती, आंतर जिल्हा बदली करायची असेल तर त्यावेळेस प्रशासकीय कारणामुळे काही जसे शिक्षक असतात की त्याला काही ऑफिसची काही घेणं देणं नसते, ऑफिसला कोण आहे काय काही माहीत नसतं। तसाच मी त्याकडे शिक्षक होतो, प्रशासनाशी काही घेणं देणं नव्हतं। पण मला ज्या काही आलेल्या अडचणी असतील, माध्यमिक शिक्षक म्हणून नियुक्ती असेल, आमच्या घरचे आंतर जिल्हा बदली असेल, अशा छोट्या छोट्या बाबतीमध्ये आपण जिरवणकर सरांनी निरपेक्ष भावनेने ती मदत केलेली आहे। आणि त्या काळात खरंच कारण आजच आमच्या सकाळी ज्या शाळेतले आमचे सहकारी वसंतराव गावकर सर आमची चर्चा झाली की आज जिल्हा परिषद कन्या प्रशालेची पटसंख्या 72 आहे आणि उपस्थिती बघितली की 30-35 असते आणि शिक्षक वर्ग 12 आहे। ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस साधारणतः 8वी-9वी वर्ग म्हणजे 8वीच्या 2 तुकड्या, 9वीच्या 2 तुकड्या आणि 10वीच्या 2 तुकड्या होत्या। प्रत्येक तुकडीमध्ये 80-80 विद्यार्थी असायचे। म्हणजे सरांशी प्रायमरीला जरी असले तरी माध्यमिक शाळेसाठी धडपड असायची की सर चला आपण सावरखेड्याला जाऊन येऊ, एक वेगवेगळ्या ठिकाणी गावामध्ये भेटी देऊ, मुलींना आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे आलो। कुठेही शाळेत गेले की त्यांचा एक आनंद म्हणजे छंद असायचा। सरसरांचा आता कल कसा झालेला आहे की आपली शाळा आपला वर्ग भला आपण भलं, गावाशी काही घेणे नाही। बदल्या सुद्धा करताना जर शाळा जर गावाच्या बाहेर असेल, गावाला वळसा मारून जर बायपास करून रस्ता असेल तर त्या शाळेला प्राधान्य दिलं जातं। जिरवणकर सर त्याच्यातले नव्हते, शाळा जरी गावाच्या बाहेर असेल तर ते गावाला शाळेमध्ये घेऊन यायचे। शालेय व्यवस्थापन समिती असो, गावचे सरपंच असो, गावातले नागरिक असो, त्यांचा खऱ्या अर्थाने तो सहभाग मिळवायचा। आणि आताच नाही की सवडला असतील, सवडला असताना मी आल्यानंतर सवडला ते असताना मी सुद्धा सवडला प्रथम इथं रुजू झाल्यानंतर सवडला भेट दिली होती। इथं सुद्धा नवीन खाजगी शाळा सुरू झाल्यानंतरही जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कशी वाढेल यांच्याकडे त्यांचा कल होता। आणि संघटना म्हटलं, आताच एकाने म्हटलं किंवा संघटना म्हटलं की शैक्षणिक कार्याकडे दुर्लक्ष होतं। मला तरी वाटते सर की मला सांगायला वाटेल की आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जेवढे काही संघटना आहे, सर तर आहेतच आहे, जेवढ्या काही संघटना आहेत त्या 4-5 शिवाय आमच्या शाळेला ऑफिसला कोणी येत नाही। की सर्व संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष असतील ते शाळेचं काम करून शिक्षकाच्या कामामध्ये
आता त्यांची 2 वर्षापूर्वी महायुवा येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती, पदोन्नती झाली होती. आता साधारणतः एक उतरणीचा काळ की आता आपण 1.5-2 वर्षामध्ये सेवानिवृत्त होणार आहोत. आता आपल्याला कशाला खटाटोप करायचा, आपण तसं नाही. ही शाळा मी सुरुवातीला सुद्धा जर जाण्यापूर्वी सुद्धा मी शाळा बघितली होती. त्या शाळेची दुरावस्था, तिथलं गेट नसणं, कंपाऊंड तुटलेलं, मुलांसाठी शौचालय जे होतं ते एक तर धड यूजमध्ये नव्हतं, शाळेला रंगरगोटी नव्हती. आणि सध्या आर्थिक बजेट पाहता EPC जरी असेल तर प्रत्येक शाळेला निधी मिळत नाही. पण प्रशासनावर पूर्णतः अवलंबून न राहता त्यांनी एक माजी विद्यार्थी यांचा महायुगाचा एक ग्रुप तयार केला, त्यांना आवाहन केलं. मला वाटते सरपंच आणि गावकऱ्यांच्या मार्फत 10 ते 15 लाखाची मदत करून त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा मालटला. आणि त्या कार्यक्रमातच मी होतो की बहिणीचं सरांचं भांडण चालू होतं. काही म्हणत होते की आता तरी आम्हाला घरी वेळ द्या, पण ते म्हणजे आताही शक्य नाही होणार. मला पूर्णतः सेवानिवृत्त होता येणार नाही. मला वाटते की एक धडपडा शिक्षक नेता कधी कधी संख्येवर संघटनेचं बळ न मोजता कामावर संघटनेचं बळ असतं. त्यामुळं कमी जरी असते किंवा येत असते पण रोज प्रशासनाकडे येणे, त्याची शिक्षकाच्या प्रश्नाची बाजू मांडून घेणे आणि कसा प्रश्न सोडवता येईल, प्रशासनाची खरंच अडचण आहे का, त्या तो प्रश्न सुटेल का, अशा बाजूने ते चर्चा करत होते. आज जरी प्रशासकीय दृष्ट्या आतावर जरी ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून होत असले तरी मला वाटते की शेवटपर्यंत या शिक्षकाच्या प्रश्नाशी शिक्षकांच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रश्न म्हणजे साधे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न नाही, मग त्याचे जे सामाजिक प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो की घराच्या राहण्याचा प्रश्न असो. त्यांनी पतपेढी असेल, पतपेढीचे जे चेअरमन होते, हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन होते, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मला वाटतं असं कोणतंही क्षेत्र नसेल की त्यांनी त्याला स्पर्श केला नसेल. असं म्हणतात सगळ्या गोष्टी असल्या तरी आरोग्य महत्त्वाचं असणं आवश्यक असतं. त्यांचं आरोग्य सुस्थितीत आहे, यापुढे सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. त्यांनी सामाजिक क्षेत्रासोबतच आपल्या घरच्यांना सुद्धा वेळ द्यावा आणि त्यांच्या पुढील आरोग्यमयी जीवनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तर बोलवलं मला तेव्हा आणि बोलायची संधी दिली याबद्दल मी संयोजन समितीचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.